नमस्कार। न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राईब दरबारात पिंपरी काथरगावच्या सरपंचांचा गौरव। सौ सुवर्णा टापरे यांनी मांडली ग्रामविकासाची यशोगाथा। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिंपरी गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा गणेश टापरे यांनी आपल्या कार्याचा ठसा थेट दिल्लीपर्यंत उमटवला आहे। सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय संमेलन दिल्ली येथे जिल्ह्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड बुलढाणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आली। ग्रामविकास, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सौ टापरे यांनी आपल्या नेतृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे। गावात विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवून सुंदर, स्वच्छ आणि प्रगत गाव घडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। गावातील शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व आकर्षक राहावीत यासाठी त्या सतत कार्यरत राहिल्या। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी उपलब्ध नसतानाही त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी धडपड सुरूच ठेवली। गावात गोळी मुक्ती, व्यसन मुक्ती, दारूबंदी आणि स्वच्छता अभियान यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण केली। त्यांच्या या कार्याची दखल घेत मार्च 11 रोजी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत आयोजित सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय संमेलनामध्ये त्यांना गौरविण्यात आले। या परिषदेत सौ टापरे यांना आपल्या कार्याची यशोगाथा मांडण्याची संधी देखील मिळाली। आपल्या यशाचे सर्व श्रेय त्या गावातील ग्रामस्थांना देत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान पिंपरी काथरगावच्या सरपंचांनी दिल्लीच्या व्यासपीठावर गावाचा गौरव वाढवल्याने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे। सक्षम न्यूज चॅनेल साठी मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर, पिंपरी काथरगाव, संग्रामपूर। ग्रामपंचायत उपलब्ध करून दिला। त्याच्यानंतर मी महिला सशक्तीकरणावर भर दिलं, कारण महिला जर सशक्त बनल्या तर गावाचा विकास व्हायला वेळ लागत नाही आणि विकासानंतर विकास जर झाला तर बेरोजगारी दूर होते, बालमजुरीला आळा बसतो कुठेतरी आणि एक शिक्षित गाव आणि एक शिक्षित राज्य निर्माण होते। त्याचबरोबर आमचं गाव जे आहे ते 3 किलोमीटर आत आहे, तर मी त्या तालुक्याला जोडून मुलांना शिक्षणासाठी एक पक्क्या रोडची सुविधा उपलब्ध करून दिली। मुलींसाठी बसची व्यवस्था केली आणि ज्या भागात म्हणजे सत्तरपासून सुद्धा वीज नव्हती तर त्यांना वीज कनेक्शन जोडणी दिली। दारूबंदीवर विशेष भर दिला, कारण मुक्त जर झालं तर महिलांचा आर्थिक आणि सामाजिक छळ होत नाही, तर त्यासाठी मी दारूबंदीवर विशेष भर दिला आणि त्यासाठी मला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं। मला माझ्या गावात वृक्ष लागवड करण्याकरता सुद्धा लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत खूप मोठं सहकार्य मिळालं। तो ये सशक्त पंचायत नीति अभियान के तहत और पंचायती राज के तहत आपको ट्रेनिंग वगैरह से मदद मिली है? पण झालेला आहे माझं आणि महिला सरपंच म्हणून मी जे काही महिलांसाठी आणि मुलांसाठी करता येईल त्यासाठी मी विशेष भर दिला आहे। तर जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी वळवण्याकरता सांस्कृतिक कार्यक्रम चालू केले, आनंद मेळावा चालू केला। जे काही कॉन्व्हेंटमध्ये आहे तर त्या सुविधा जिल्हा परिषद शाळेला अवेलेबल करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी नेहमी अग्रेसर राहते आणि त्याच्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद शाळेची उपस्थितीत वाढ होईल आणि त्याचा दर्जा